कांद्यापासून बांध्यापर्यंतच्या कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी उदय लाड घेऊन आलाय आता अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आजच्या व्हिडिओत करतो मनापासून या ठिकाणी खूप खूप स्वागत। मित्रांनो, सर्वांनी थंबनेल पाहितला आणि सर्वांनी टायटल वाचलं। सर्वांसाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की जुलैच्या 1 तारखेपासून आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव। सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की जुलैच्या 1 तारखेपासून आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव। पण जुलैच्या 1 तारखेपासून देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे जुलैच्या 1 तारखेपासून देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव। आणि जो बदल जुलैच्या 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये दिसणार, या बदलामुळे जुलैच्या 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार आणि जुलैच्या 1 तारखेनंतर मग सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांनी कांद्याची विक्री करायची की मग थांबायचं, कशात होणार त्यांचा सर्वात जास्त फायदा। जर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल सविस्तर अचूक उत्तर, तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा। जिथं व्हिडिओ आपणास आवडेल तिथं व्हिडिओस लाईक करा, सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणि जर आपण सबस्क्राईब आणखीन केलं नसेल तर जरूर करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो सतत। सर्व कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की 1 जुलैनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव। पण 1 जुलैनंतर देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे कांद्याच्या बाजारभावात प्रचंड बदल होणार आणि जो बदल 1 जुलैनंतर आपणास दिसणार याच्यामुळे कांद्याचा बाजारभाव जुलैच्या 1 तारखेनंतर कुठून कुठपर्यंत पोहोचणार आणि जुलैच्या 1 तारखेनंतर आपण कांदा विक्री करायची का मग आणखीन तेजीची वाढ बघायची। चला या प्रश्नांची जाणून घेऊयात अचूक उत्तरे। जर आपण सध्या बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव आपल्याला 1500 ते 2000 रुपये प्रति क्विंटल चांगल्या गुणवत्तेचा कांदा दिसत आहे। जर 1 जुलैनंतरचा विचार केला तर जो चांगल्या क्वालिटीचा कांदा आहे त्याचा शिल्लक साठा कमी होत जाईल। चांगल्या क्वालिटीचा जो कांदा आहे त्याची आवक कमी होईल। दुसरी महत्त्वाची गोष्ट, 1 जुलैनंतर बांगलादेश भारताकडून मोठ्या प्रमाणात कांद्याची आयात करणार। 1 जुलैनंतर मोदी सरकार कांद्याची या ठिकाणी खरेदी करताना दिसू शकते आणि 1 जुलैनंतर यंदाच्या वर्षी पाकिस्तानचा कांदा हा जागतिक बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार नाही। या सर्व परिस्थितीचा एकंदर विचार केला तर जुलैच्या 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात 100% बदल होणार आणि हा बदल कांद्याच्या बाजारभावाला सुरुवातीला 2500 पार आणि 15 जुलैपर्यंत 3000 पर्यंत जर घेऊन गेला तर आश्चर्य वाटायला नको, असं आहे जाणकारांचं मत। म्हणजे 1 जुलैनंतर आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात या ठिकाणी 1000 रुपयाची तेजी येताना दिसू शकते। अशा परिस्थितीमध्ये मग आपण विक्री करण्याचं समीकरण कसं बसवायचं, तर लक्षात घ्या, कांद्याच्या दरात जरी 1 जुलैनंतर 1000 रुपये तेजी आली तरी कांद्याची तेजी काही संपणार नाही। तिथून कांदा आणखीन वाढणार आहे कारण शिल्लक साठा अत्यंत कमी आणि मागणी भविष्यात भरपूर वाढणार आहे। मग अशा एकंदर परिस्थितीचा विचार केला तर आपल्याला या ठिकाणी जुलै महिन्यात कांद्याचा बाजारभाव उपरोक्त कारणामुळे वाढताना दिसेल, पण इथं आपल्याला विक्री करायची नाही हे जाणून विचार करून निर्णय घ्या, एवढीच आपणास विनंती। तर हा होता मित्रांनो आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की जुलैच्या 1 तारखेपासून देशांतर्गत बाजारामध्ये जबरदस्त बदलणार आहे कांद्याचा बाजार। याच्या मागची कारणे बघितली आणि याचा परिणाम कशा पद्धतीने दरावरती होणार हे बघितलं। अशा परिस्थितीत आपण विक्रीचं नियोजन कसं करायचं हेही आपणास या ठिकाणी सांगण्यात आला। उपरोक्त व्हिडिओमधील माहिती आपल्याला आवडली असेल तर लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना इथं मिळत राहतो सतत। तर सर्व कास्तकार बांधवांना आपला मित्र उदय लाड आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीच्या माध्यमातून सातत्याने मिळत राहील। तोपर्यंत सर्व कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचे बळीराजाचे आजच्या वेळेत मानतो। मनापासून खूप खूप आभार।